नमस्कार छोट्या दोस्तांनो, कसे आहात? खूप दिवसांनी परत एकदा नवीन गोष्ट ऐकायला तयार आहात का? आज मी तुम्हाला माधुरी पुरंदरे लिखित ज्योत्स्ना प्रकाशनचं राजा शहाणा झाला या पुस्तकातली एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. गोष्टीचं नाव आहे वेडावारा. एक होतं गाव, दाट झाडीत वसलेलं, छोटंसं आणि सुंदर. गावाभोवती हिरवीगार शेतं होती. मऊ हिरवळीची शाल पांघरलेल्या छोट्या टेकड्या होत्या. जवळून एक नदी झुळझुळ वाहत होती. गावातली घरं सुंदर आणि स्वच्छ होती. गावातले रस्ते नीट आखलेले आणि आरशासारखे लख्ख होते. रस्त्यांच्या कडेला रंगीबेरंगी फुलांचे ताटवे होते. सावली देणारी झाडं होती. गावातली माणसंही उद्योगी आणि आनंदी होती. कुणीही आजारी पडत नसे. सगळे एकमेकांना मदत करीत मजेत राहत. एक दिवस काय झालं, एक चेटकीण फिरत फिरत गावाजवळ आली. या चेटकिणीला एक खोड होती. कुठलीही चांगली सुंदर गोष्ट दिसली की तिच्या पोटात दुखायला लागायचं. दुखायचं म्हणजे अगदी कळाच यायच्या. ती सुंदर गोष्ट विस्कटून, खराब करून, बिघडवून टाकली की मगच तिचं पोट दुखायचं थांबायचं. त्याही दिवशी असंच झालं. इतकं सुंदर स्वच्छ गाव बघून चेटकिणीच्या पोटातून कळा यायला लागल्या. ओय ओय ओय, ती विव्हळायला लागली. काय मेली कटकट आहे. या मूर्ख माणसांना आपलं गाव इतकं सुंदर आणि स्वच्छ ठेवायचं काही नडलंय का? आता ते बिघडवणं आलं की नाही, भोगा म्हणावं आपल्या मूर्खपणाची शिक्षा. हा 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 हा. चेटकिणीनं मंत्र पुटपुटत जवळची जादूची काठी तीनदा आपटली. त्याबरोबर मोठ्यानं गडगडल्यासारखा आवाज झाला. गावातल्या सगळ्या लोकांनी तो ऐकला. त्यांना कळेना, आकाशात ढग नाहीत तरी गडगडाट कसा होतो आहे. सगळे लोक घाबरून रस्त्यावर आले आणि वर आकाशाकडे पाहायला लागले. इतक्यात कुठून तरी जोरात वारा आला. तो लोकांच्या डोक्याभोवती भोवऱ्यासारखा फिरला. त्यांच्या कानात गुणगुणला, काचकिरडे की पाय मुरडे, वाऱ्याचा फेरान शहाण्याचे वेडे, आमच्या कानी 7 खडे. वेडा वारा जसा आला तसा झपकन निघूनही गेला. चेटकीण खुश झाली. आता महिनाभर ही जादू टिकेल. मग पुन्हा वेड्या वाऱ्याला बोलवायचं. तोपर्यंत या टेकडीवरच मुक्काम ठोकावा. चेटकिणीनं टेकडीवर एक लहानशी झोपडी बांधली. तिथून ती रोज गावात काय काय चाललंय ते पाहत बसे. इकडे गावात काय झालं, वेडा वारा येऊन गेल्यापासून सगळी माणसं वेड्या वेड्यासारखं वागायला लागली. सगळ्यांच्या अंगात इतका आळस भरला की ज्याचं नाव ते. सगळ्याचाच त्यांना कंटाळा यायला लागला. सकाळी उठण्याचा कंटाळा, दात घासण्याचा कंटाळा, अंघोळीचा, कपडे बदलण्याचा, कपडे धुण्याचा, घर झाडण्याचाही कंटाळा. माणसांना बसल्या जागी रस्त्यात, जिन्यात वाटेल तिथे थुंकण्याची सवय लागली. लहान मुलांना शूशी करायची असली की आया म्हणत, जा रस्त्यात कर, मला त्रास नको देऊस. थोड्याच दिवसात हिरवळ आणि फुलांच्या जागी सगळीकडे घाण, कचरा, कागदाचे बोळे अन प्लास्टिकच्या पिशव्या दिसायला लागल्या. नाकात घाण वास आणि कानात डासांची गुणगुण. पण गावातल्या लोकांना त्याचं काही वाटत होतं का? मुळीच नाही. वेड्या वाऱ्यानं त्यांना अगदी वेडच करून टाकलं होतं. टेकडीवरच्या चेटकिणीची पोटदुखी मात्र थांबली होती. पण तिला एक गोष्ट ठाऊक नव्हती. वेडा वारा मोठ्या माणसांच्या कानात गुणगुणला होता आणि वरच्यावर निघून गेला होता. छोट्या मुलांच्या कानापर्यंत खाली आलाच नव्हता. त्यामुळे मुलं काही मोठ्या माणसांसारखी वेडी झाली नव्हती. आपली घर, रस्ते, गाव असं घाण झालेलं त्यांना मुळीच आवडलेलं नव्हतं. मुलांनी मोठ्या माणसांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. कुणी आपल्या बाबांना म्हणे, बाबा असं कुठेही थुंकू नका ना, किती घाण वाटते. बाबा म्हणत, काय झालं थुंकलं तर, सगळेच थुंकतात. कुणी आपल्या आईला म्हणे, आई ग, कचरा असा रस्त्यात टाकू नकोस ना, रस्ता बघ किती घाण झाला आहे. त्यावर आई म्हणे, रस्ता काय कोणाच्या मालकीचा आहे होय, आणि कचरा पेटीपर्यंत जायचा मला येतो कंटाळा. काही मोठी माणसं मुलांवरच ओरडत, फार शहाणे झालात होय रे, आम्हाला नका शिकू स्वच्छता अन बिच्छता. मुलं हिरमसून गेली. त्यांना काय करावं ते कळेना. 1 महिना झाला. त्या दिवशी गावातल्या 2 छोट्या मुली आपल्या शेळ्यांना चरायला टेकडीवर घेऊन गेल्या. तिथे त्यांना चेटकिणीची झोपडी दिसली.
चेटकीण झोपडीच्या दारात बसून मोठ्या मोठ्यांदा गाणं म्हणत होती. जादूची काठी गुणाची गुणाची, ऐट नको कुणाची कुणाची, तीनदा काठी आपटीन आपटीन, गडगड धडधड ऐकीन ऐकीन, वाजतील जेव्हा रात्रीचे 12, वाहात येईल वेडा वारा, वाऱ्याचा फेरान शाण्याचे वेडे, आमच्या कानी 7 खडे. मुलींनी हे ऐकलं आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. त्यांनी चेटकिणीची फजिती करायची ठरवली. त्या चेटकिणीजवळ गेल्या आणि म्हणाल्या, आजीबाई, आमची शेळी तुमच्या झोपडीत शिरली आहे, आम्हाला परत देता का? चेटकिणीनं नाक वाकडं करत म्हणाली, शेळी शी, कोणी काय माझ्या झोपडीत शिरतं, घेऊन जा तिला पटकन. आम्हाला सापडायची नाही, तुम्हीच शोधून द्या. चेटकीण म्हणाली, काय ग त्रास आहे तुमचा, आपली शेळी तुम्हाला सांभाळता येत नाही, वात्रट मुली. चेटकीण उठून झोपडीत गेली. खाटल्याखाली, चुली मागे, शिंक्यावर सगळीकडे शोधलं, पण शेळी काही सापडली नाही. हरवली नव्हतीच तर सापडणार कशी? तेवढ्यात मुलींनी दाराजवळची जादूची काठी पटकन उचलली आणि त्या जागी आपली साधी काठी ठेवली. मग त्या चेटकिणीला म्हणाल्या, राहू दे आजीबाई, हरवली तर हरवू दे शेळी, सॉरी हा तुम्हाला त्रास दिला. असं म्हणून दोघी पळत गावाकडे आल्या. झालेली गोष्ट त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितली. सगळ्यांनी मिळून जादूच्या काठीचे तुकडे तुकडे केले आणि चुलीत घालून जाळून टाकले. रात्रीचे 12 वाजले. वेड्या वाऱ्याची जादू संपली. त्याला परत बोलवण्यासाठी चेटकिणीने मंत्र पुटपुटला आणि काठी 3दा आपटली, पण गडगडाट नाही, निवारा नाही. तिनं पुन्हा पुन्हा इतक्या जोरात काठी आपटली की तिचे 4 तुकडेच झाले. चेटकीण चिडून हातपाय आपटत टेकडी सोडून दूर निघून गेली. सकाळी गावातली सगळी माणसं पूर्वीसारखी लवकर उठली. त्यांनी घरात, अंगणात, रस्त्यात पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. आपल्या सुंदर गावाचं असं कसं झालं? मग मुलांनी त्यांना सगळी कहाणी सांगितली. मोठ्या माणसांना खूप लाज वाटली. त्यांनी भराभर झाडू, खराटे, घमेली घेतली आणि संध्याकाळपर्यंत सगळं गाव झाडून स्वच्छ करून टाकलं. गावातली घरं, रस्ते पूर्वीसारखे लखलखीत झाले. गावकऱ्यांना आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटला. सगळ्याच गावामध्ये अशी शहाणी मुलं असती तर किती छान झालं असतं. ही होती आजची गोष्ट. तुम्ही शाण्यासारखं वागा आणि स्वच्छता ठेवा. पुढच्या गोष्टीसाठी उद्या भेटू.